हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करावी. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आहे, जी आहे होंडाची बनवली, पण ती इलेक्ट्रिकमध्ये आहे. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तुमच्याकडे परत आज नवीन स्कूटर घेऊन आहे. ही आहे होंडाची ॲक्टिवा QC1. आता सध्या शोरूममध्ये तुम्हाला QC1च आहे सध्या आलेली. जेव्हा ईची वॉरंटी जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला पण ती त्या गाडीचं तुम्हाला रिव्ह्यू बनवून दाखवेल. पर्यंत स्टार्ट करतो गाडीच्या पर्यंत फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला बघू शकता, तुम्हाला ॲक्टिवाची पण आहे बॉडी आधीची, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं असणार आहे. पण ही पूर्णपणे नवीन आहे QC1. याच्यामध्ये तुम्हाला हा फक्त एकच वेळ भेटतो. याच्यामध्ये तुम्हाला सध्या शोरूममध्ये 4 कलर आहे. ग्रे कलर आहे, ब्ल्यू थोडासा हा लाईट ब्लू कलर आहे, आणि शोरूमच्या बाहेर 2 कलर आहे, एक व्हाईट आणि एक ब्ल्यू कलर आहे. तुम्हाला ते पण शोरूम दोघंही जे असणार आहे कलर ते पण तुम्हाला दाखवून देईल. पर्यंत गाडीबद्दल तुम्हाला माहिती देतो. ठीक आहे. गाडी तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे ऑल ओव्हर डिझाईन पूर्णपणे चेंज आहे. कारण की ॲक्टिवा आपली आधीची जी मॉडेल आहे होंडाची, ती नॉर्मली जी पेट्रोलमध्ये भेटते तशी नाही आहे. पूर्णपणे चेंज केलेलं आहे याच्यामध्ये डिझाईन. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही हेडलाईट आणि टेललाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असं हेडलाईटमध्ये हा शेप पूर्णपणे वेगळा दिलेला आहे. याच्यामध्ये आपला ग्रॅब हँडल पण तुम्हाला भेटणार आहे आपल्या ब्लॅक कलरमध्ये. इकडे साईडला हेडलाईट जो प्रकार आहे तुम्हाला इथं असणार आहे. हेडलाईट तुम्हाला इथं असणार आहे. पूर्णपणे ही LED दिलेली असणार आहे. टर्निंग इंडिकेटर लाईट पण तुम्हाला इथं दिलेली असते दोघं साईडला. या ठिकाणी होंडाची ब्रँडिंग इथं भेटून जाईल. पुढचं मडगड तुमचं हे असणार आहे फायबरमध्ये. थोडंसं तुम्हाला इथं हे ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला ही कोटिंग दिलेली आहे. जसे आपली गाडी जिथं ठोकले जाते किंवा घासते त्यांना त्या टायमाला थोडंसं हे तुम्हाला सेफ्टीसाठी दिलेलं आहे. या ठिकाणी पुढचे सस्पेन्शन टेलिस्कोपिंगमध्ये दिलेले असतील. आणि पुढे तुम्हाला ड्रम ब्रेक भेटेल 130 mm पर्यंत, आणि रिअरमध्ये भेटेल तुम्हाला 110 mm पर्यंत. आणि हे बघा इकडे साईड तुम्हाला दिले असणार आहे नंबर प्लेटची जागा. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे प्लेनमध्ये दिलेली असणार आहे. QC1ची ब्रँडिंग इथं भेटेल. थोडं तुम्हाला इथं भेटेल वायझर, दोर तुमचे हे बिरं दिलेले असणार आहे. या ठिकाणी ॲक्टिवा QCमध्ये तुम्हाला DRL भेटत नाही. ॲक्टिवा ईमध्ये तुम्हाला भेटतो DRL. याच्यामध्ये तुम्हाला हे बघा इकडं तुमचं जे सीट आहे, सीटची पुशिंग जी आहे ती तुम्हाला नॉर्मली असणार आहे. सीट कवर पण भेटून जाईल तुम्हाला. एसेसरी पार्टमध्ये तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, क्रिक कवर, नंतर मग मॅट हा पण तुम्हाला प्रकार भेटून जाईल. विथ इन्शुरन्स असणार आहे 1+4चा. आणि यामध्ये तुम्हाला बूट पेस भेटेल सीटच्या आतमध्ये 26 लिटरपर्यंत. आणि याची जी पण रेंज आहे तुम्हाला 80 किलोमीटरपर्यंत भेटेल तुम्हाला यामध्ये रेंज. आणि याची जी टॉप स्पीड आहे ती तुम्हाला भेटेल 50पर्यंत. कारण की स्टँडर्डमध्ये तुम्हाला भेटेल आय थिंक 50पर्यंत, आणि इकोमध्ये तुम्हाला भेटेल ती आय थिंक 30पर्यंत भेटेल तुम्हाला इकोमध्ये. तुम्हाला रेंज थोडीशी रेंज कमी आहे, पण तुम्हाला स्पीड पण तसं असणार आहे. पण तुम्हाला जे पण असणार आहे परफॉर्मन्स तुम्हाला तो चांगला भेटेल यामध्ये. कारण की जसं सर्व ठिकाणी तुम्हाला सर्व गाड्या तुम्हाला आता असणार आहे पूर्णपणे इको फ्रेंडलीमध्ये. कारण की नेचरला वाचवण्यासाठी तुम्हाला ते आपले बॅटरीचे पण असणार आहे या गाड्या. आपल्या ओला असेल किंवा आपले TVSमध्ये पण तुम्हाला IQ भेटते. नंतर मग होंडामध्ये ही एक QC1 आता ही आलेली. आणि एक असणार आहे ॲक्टिवाची E. या व्हेरियंटमध्ये तुम्हाला फ्रंटचं तुम्हाला टायरची साईज असणार आहे तुम्हाला 90 ही असणार आहे 12 इंचीमध्ये. रिअरमध्ये तुम्हाला टायरची साईज दाखवतो. टायरची साईज तुम्हाला इथं असणार आहे 90-100 10 इंची असणार आहे हा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते ती पण तुम्हाला सांगू भेटते. याच्यामध्ये पॉवर भेटते 1.8 पर्यंत 8 kW, आणि टॉर्क भेटतं तुम्हाला 77 Nm पर्यंत. 5 स्टेप तुम्हाला ॲडजस्टेबल असणार आहे पुढच्या पाठीची सस्पेन्शन इकडे साईडला. आणि हा पण तुम्हाला हा जो पार्ट आहे इथला आपलं टायरच्यावरती तो पण जे असणार आहे फायबरमध्ये तुम्हाला कवर दिलेलं असणार इकडे साईडला. रिअर फुटरेस दिलेला असतं इकडे साईडला. आणि बाकीचं तुम्हाला टेल लाईट तुमची अशी असणार आहे पूर्णपणे LED दिली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दिली असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. आणि आपलं रिफ्लेक्टर दोघं साईडला रिफ्लेक्टर असणार आहे. आणि हा फायबरमध्ये तुमचा हा पार्ट दिला असणार आहे पाडीचं मडगं या ठिकाणी. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण हे भेटते आपलं लिथियम आयन तुम्हाला बॅटरी भेटते. याच्यामध्ये 1.5 kWची असणार ती. पण याच्यामध्ये तुम्हाला हे इनबिल्ड आहे QC1मध्ये. आणि जी ॲक्टिवा ईमध्ये जी आहे ती तुम्हाला स्वायपर असणार आहे. काय त्याच्या आतमध्ये असणार आहे सीटच्या आतमध्ये. आणि जी असणार आहे ॲक्टिवा ईमध्ये आणि एक रोड असिस्टच्या मॉडलमध्ये तुम्हाला ती स्वायपेबल असणार आहे. ती तुम्हाला कोणत्याही स्टेशनमध्ये जाऊन तुम्हाला ती करता येईल. पण सध्या त्या स्टेशन सध्या बनवले नाही आहे. ज्यावेळेस ती गाडी पण अवेलेबल असते त्या टायमाला तुम्हाला दाखवून देईल की ती कशी तुम्ही ऑपरेटिंग करू शकता. त्यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही हे करू शकता, चार्ज करू शकता तिला. याच्यामध्ये तुम्हाला जी पण बॅटरी असणार आहे तुमची ही 0 to 80% तुमची जी असणार आहे तुम्हाला ती 4.5 तासामध्ये तुमची बॅटरी होऊन जाईल 0 to 80मध्ये. आणि 0 to 100पर्यंत तुमची 7.5 तासामध्ये तुम्हाला होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे बॅटरीचं जे हे असणार आहे तुम्हाला नॉब तुम्हाला दाखवून देतो एक तर. हे बघा 26 लिटर तुमची बूट पेस दिली असणार आहे. टूल किट बिल किट तुम्हाला तिथे दिलं असणार आहे. आणि हे पण तुम्हाला बघू शकता तुम्हाला हे जे असणार आहे हे जे आहे सॉकेट हे तुम्हाला इकडच्या हायला दिलेलं असणार आहे इथं या ठिकाणी. एक मिनटं
हे बघा, हो ठीक आहे. इकडे तुम्हाला हा हे दिलेला असणार सॉकेट इकडे साईडला, हे आपण इथं लावून चार्ज करू शकतो. आणि नॉर्मली जे पण असणार आहे पिन, आपली 3 पिन असू दे, नॉर्मली जे पण असणार सॉकेट तुम्ही इथं हे करू शकता, त्याला चार्जिंग करू शकता. अशी तुमची पिन दिलेली असणार आहे नॉर्मली 3 पिन. आपण आपलं एक्सटेन्शन बोर्ड किंवा जे 3 पिन असतात आपल्या घरामध्ये त्याला पण हे लावू शकतो, म्हणजे तुमची चार्जिंग पण होत राहील तुमची घरातल्या घरामध्ये. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. बाकीचं ती पण असणार सिटिंग जे तुमची ही पण डिझाईन ती पण ती एकदम चांगली दिलेली याच्यामध्ये. इथं तुम्हाला ग्लोव बॉक्स दिलेलं असणार आहे या ठिकाणी, मोबाईल चार्ज करण्यासाठी टाईप सीमध्ये तुम्हाला पोर्ट दिलेलं असणार एका साईडला. आणि इनमिन हे असणार आहे 2 लिटर पण 2 लिटर पण असणार तुम्हाला ते स्टोरेज. आणि पुढचं हँडल जे असेल हे तुमचं असं असणार आहे, 5 इंची असणार आहे. LCDमध्ये तुम्हाला डिस्प्ले दिलेला असणार आहे. हा पूर्णपणे हा असणार आहे डिजिटलमध्ये. इकडे तुम्हाला 2 स्टँडर्ड आणि इको मोड, ठीक. त्यामुळे तुम्हाला 2 मोड दिलेले असणार आहे. आणि इथं जी बॅटरीची जी पण वोल्टेज आहे म्हणजे चार्ज किती आहे ती पर्सेंटेज तुम्हाला इथं दिसत राहील. इथं तुम्हाला डिजिटल असणार आहे स्पीडोमीटर, इकडे तुम्हाला किलोमीटर दिलेलं असणार आहे. इथं तुम्ही फोर्स स्टार्ट वगैरे शकतात. हेडलाईटचे जे पण कंट्रोल आहे तुम्हाला ते दिलेलं असणार आहे. अपर विपर हॉर्न इकडे साईडला दिले असणार आहे. आणि टर्न इंडिकेटर लाईट. दोघंही मिरर तुमचे नॉर्मली जे ॲक्टिव्हमध्ये भेटत होते आधीच्या सेमच तुम्हाला याच्यामध्ये भेटत राहतील यामध्ये. आणि तुम्हाला आता मी हेडलाईट पण दाखवून देतो. हे बघा, हेडलाईट तुम्हाला असं इथं नॉर्मल इथं चालून झाली यामध्ये. इथं हा लो बीम आहे दोघं साईडला आणि मध्ये तुम्हाला हाय बीम दिलेलं असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट, सिग्नल पण तुमचे पूर्णपणे हे असणार आहे LED दिलेले आहे या ठिकाणी. चावी तुमची नॉर्मली अशी असणार आहे दिलेली की जशी आधीची ॲक्टिव्ह होती तशी तुमची ही असणार आहे दिलेली नॉर्मली तुम्हाला सिटी राईडसाठी पण एकदम मस्त ही दिलेली गाडी. यामध्ये तुम्हाला सर्व्हिस रिमाइंडर राईट पीट सगळं भेटून जाईल यामध्ये. आणि जे पण असणार आहे तुमचं मेंटेनन्स जे सर्व्हिस कॉस्ट जे असणार आहे ते तुम्हाला सगळं तिथे भेटून जाईल सर्व्हिसच्या ठिकाणी. सर्व्हिसचं जो असणार आहे आणि याची जी पण तुम्हाला सर्व्हिस जी असणार आहे आपली फर्स्ट सेकंड थर्ड ती तुमची फ्रीमध्ये असणार आहे. पण जे पण असणार आहे तुमचं सर्व्हिस सेंटर तुम्हाला कोणकाच्या ठिकाणी भेटून जाईल. या स्कूटरचं शोरूम तुम्हाला असणार आहे आपला हा कल्याण खडकपाडा सिटीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. बस स्टॉपचं नाव तुम्हाला सांगतो, त्याच्यात तुम्हाला आजूबाजूला हा शोरूम तुम्हाला भेटून जाईल, आहिरे होंडा. इथं तुम्हाला सर्व प्रकारच्या बाईक पण असणार आहे, स्कूटर पण असणार आहे आणि ऑफ रोडिंग बाईक पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे. हॉर्नेटची जी पण बाईक आहे ती पण तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. आणि आपली NS 200X जी मॉडेल आहे ती पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला SP 160ची पण बाईक अवेलेबल असणार आहे जी फुल्ली डिजिटल असणार आहे. तुम्ही विचारू शकता, डायरेक्ट इन्क्वायरी करू शकता या गाडीची पण. स्कूटरमध्ये तुम्हाला 0 to 40ची जी स्पीड आहे तुम्हाला ती 9.2 सेकंदपर्यंत तुम्हाला भेटून जाईल, जी तुमची ही असणार आहे स्पीड स्टार्टिंग. आता मी तुम्हाला या गाडीची आपल्या डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ असणार आहे 1826 mm पर्यंत, वेट असणार आहे 701 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार तुम्हाला 1129 mm पर्यंत, व्हील बेस असणार तुम्हाला 1275 mm पर्यंत, ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे तुम्हाला 169 mm पर्यंत. नंतर मग सीट लेंथ असणार तुम्हाला 704 mm पर्यंत. कव वेट असणार आहे तुम्हाला म्हणजे 90 kg पर्यंत तरी तुम्हाला ही तुमची वेट असणार दिलेली कव वेट यामध्ये. या स्कूटरमध्ये तुम्हाला टोटल 5 कलर असतील. तुम्हाला कलर पण सांगतो. एक असणार आहे ब्लॅक कलर, इग्नॉइस ब्लॅक, पिरियल मिस्टी व्हाईट, पिरियल सेरेनिटी ब्ल्यू, हा एक कलर तुम्हाला इथं असणार आहे. नंतर मग पिरियल शॅलो ब्ल्यू, मॅट फॉगी सिल्वर मॅटॅलिक, यावर तुम्हाला 5 कलरमध्ये ही स्कूटर अवेलेबल असणार आहे. सध्या शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला 4 कलर दाखवून देतो. तुम्हाला हा एक कलर आहे ग्रे कलर आहे, हा एक लाईट ब्लू कलर आहे, अजून तुम्हाला 2 कलर दाखवतो. हा बघा, हा एक व्हाईट कलर आहे आणि हा एक दुसरा ब्लू कलर आहे. यावर तुम्हाला 4 कलरमध्ये सध्या ही गाडी शोरूममध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला व्हेकलची वॉरंटी, नंतर मग चार्जरची वॉरंटी आणि बॅटरीची वॉरंटी तुम्हाला सेम असणार आहे. 3 वर्षापर्यंत दिलेली असणार आहे. 50,000 किलोमीटरपर्यंत. तुम्हाला जर एक्सटेंड करून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे बघा इथं तुम्हाला 5 वर्षासाठी पण दिलेली असणार आहे, जे तुम्हाला 2 वर्ष एक्सटेंड करून भेटेल. नंतर मग एक मेंटेनन्समध्ये तुम्हाला असणार आहे 4 इयरपर्यंत आणि फ्री 8 सर्विस तुम्हाला असणार दिलेली. तुम्ही हे तुमचं जे असणार आहे पुढचं प्रोडक्ट तुम्ही वाचून घ्या की तुम्हाला कोणत्या प्रकारचे तुम्हाला इथं भेटणार आहे एक्स्ट्रा तुम्हाला वॉरंटी यामध्ये. आणि शोरूममध्ये तुम्हाला बाकीचे तुम्हाला जे पण असणार डिटेल्स तुम्हाला ती शोरूममध्ये येऊन भेटून जाईल किंवा डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जी पण बॅटरीची आपलं चार्जरची जी पण असणार आहे ती 330 वोल्टपर्यंत दिलेली असणार आहे यामध्ये. ऑफ रोड बाय तुम्हाला चार्जर पण भेटून जाईल यामध्ये, जे नॉर्मली असणार आहे ते तुम्हाला दिलेलं. तुम्हाला साईड स्टँड इंजिन कडप असणार आहे आणि सेंटर स्टँड दिलेलं असणार साईडला. बाकीचं तर पण असणार आहे पार्ट तुम्हाला सेमच असणार आहे. रिअर फुटरेस दिलेलं असणार आहे ते पण नॉर्मली तुम्हाला दिले असणार हे पण. आणि हा पण जो पार्ट आहे सगळं हा तुमचा फायबरमध्ये दिलेला असणार साईडला.
ऑल बॉडी तुमची पूर्णपणे फायबरमध्ये दिसली असणार आहे. आणि फ्लोअर मॅट तुम्हाला हा जो असणार तुम्हाला एकच भेटेल ब्लॅक कलरमध्ये नॉर्मली जे असणार ते. आणि आता तुम्हाला जर कोणता दुसरा असं कलरफुलमध्ये तर लावून घ्यायचं असेल आफ्टर मार्केट तुम्हाला भेटून जातील. या स्कूटरची तुम्हाला प्राईस असणार कल्याणमध्ये 1,09,000पर्यंत. चला मित्रांनो, तुम्हाला या स्कूटरचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्तापुरता मी आवडतोच सांगतो. आणि ज्यावेळेस ॲक्टिवा ई व्हेरियंट जी असणार आहे जेव्हाच ती अवेलेबल असेल ते आपण तुम्हाला स्कूटरचा मी व्हिडिओ जो असणार आहे बनवून दाखवेल. तुम्हाला तर या स्कूटरला परचेस करायचं तर तुम्हाला कल्याण खडक पाहिजे वायलेनगर बस स्टॉपच्या ठिकाणी मला यावं लागेल. तुम्हाला इथं हा शोरूम भेटून जाईल अहिरे होंडा सोबत तुम्हाला डिटेल भेटून जाईल एक्स्ट्रा आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्याची वेळची जी घंटी येतील ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.